आजच्या भक्तीला सुरुवात करूया आपण सर्वांनी. डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, ते स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवाची भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. पवित्र आत्मा तुझी कृपा कर, दया कर. जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्या सर्वांचे मार्ग मोकळे कर. सर्वांना व्यवस्थित घेऊन ये आणि याची भक्ती आराधना वचन सर्व काही गोष्टी तू आशीर्वादित कर. तुमच्या उपस्थितीचा अनुभव तू आम्हा प्रत्येकाला दे आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो परमेश्वरा. नांदेडमध्ये ज्या ठिकाणी भक्ती आराधना चालू आहे प्रत्येक ठिकाणची भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. कोणते अडखण होऊ नये असं देणं कृपेने करून होते परमेश्वरा. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. पवित्र आत्मा, आम्ही तुमचं स्वागत करत आहे. तू ये, आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. आमच्या मुखाला तुझा पवित्र स्पर्श कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. ज्यावेळी आपण एक गीत गाऊ, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा. प्रीती मेळा, भक्ती भाव गोळा पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव गोळा पाही देवा रे. आवडे तुला रे नाद गायनाचा, आवडे तुला रे नाद गायनाचा. टाळ मृदुंगाचा नाही मीठ, नाही मीठ. टाळ मृदुंगाचा नाही मीठ, नाही मीठ. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव गोळा पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. नाचले तुझे ते थोर साधू संत, नाचले तुझे ते थोर साधू संत. तुझ्या कीर्तनात ओढी आम्हा, ओढी आम्हा. तुझ्या कीर्तनात ओढी आम्हा, ओढी आम्हा. ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव गोळा पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. रंगू दे आम्हाला रिंगणात गोल, रंगू दे आम्हाला रिंगणात गोल. गाऊ दे अमोल प्रेम गीत, प्रेम गीत. गाऊ दे अमोल प्रेम गीत, प्रेम गीत. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव गोळा पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा. गोड गाणी गाता होऊ पायी नीन, गोड गाणी गाता होऊ पायी नीन. गाऊया मिळूनी देव बापा, देव बापा. गाऊया मिळूनी देव बापा, देव बापा. ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव भोळा पाही देवा रे. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा. भक्ती भाव भोळा पाही देवा रे. ख्रिस्ती
धन्यवाद देतो परमेश्वरा. जेव्हा विश्वासणारे लोक एकत्र येतात तेव्हा परमेश्वरा ते सुंदर असतं आणि परमेश्वरा त्या संतांच्या मध्ये तू उपस्थित राहतोस आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित करतोस. धन्यवाद देतो. तुझं वचन सांगत आहे जिथं दोघं तिघं आहेत तिथं तुझं सानिध्य आहे. होय परमेश्वरा, आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य आहे त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव तुझी महिमा करून घे. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. बसूया आपण. बसून काही गीत गाऊ. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रियकर. किती नम्र प्रभू झाला पापी जगात तारा याला. किती नम्र प्रभू झाला पापी जगात तारा याला. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. माते परी देतो धीर मने आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख करता धावा देत सुख. ज्या वेळी होते दुःख करता धावा देत सुख. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार. हमको मिली है शांति प्रभु थे उदार मनसा. हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से. हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से. याद रखते हैं तुझको हम अपने जीवन भर में. याद रखते हैं तुझको हम अपने जीवन भर में. हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से. हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से.
सुनकर तेरा नाम हम करते हैं प्रणाम। टूटे सारे बंधन करूंगा मैं बंधन, टूटे सारे बंधन करूंगा मैं बंधन, क्योंकि तू महान है, क्योंकि तू महान है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। खून बहाया है, पापों को धोया है, खून बहाया है, पापों को धोया है। तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। राहत लंबी है, साथी तो तू ही है, राहत लंबी है, साथी तो तू ही है। तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। याद रखते हैं तुझको हम अपने जीवन भर में, याद रखते हैं तुझको हम अपने जीवन भर में। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है, राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है, राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है। बुलाए चुने हुए विश्वासियों के नाम, जय पाना ही है, वचन का है आह्वान। बुलाए चुने हुए विश्वासियों के नाम, जय पाना ही है, वचन का है आह्वान। जब तक सांस रहे करना हम विश्वास, जब तक सांस रहे करना हम विश्वास। राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है, राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है।
प्रभु यीशु मसीह राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है, राजाओं का प्रभु है। दुश्मन को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया। दुश्मन को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया। विधियों का जो लेख था उसने मिटा डाला, विधियों का जो लेख था उसने मिटा डाला। राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है, राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है, राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु है। हालेलुया। आणखीन एक गीत ग, प्रभूला धन्यवाद दिया। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, तूने किए कार्य महान मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। तूने चुना एक निर्बल को, तूने चुना एक निर्बल को, कैसे करूं धन्यवाद मेरे प्रभु, कैसे करूं धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, तूने किए कार्य महान मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, तूने किए कार्य महान मेरे प्रभु। तूने दिया एक जीवन नया, तूने दिया एक जीवन नया, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु। तूने किए कार्य महान मेरे प्रभु, तूने किए कार्य महान मेरे प्रभु। तूने चुना एक निर्बल को, तूने चुना एक निर्बल को, कैसे करूं धन्यवाद मेरे प्रभु, कैसे करूं धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु। तूने किए कार्य महान मेरे प्रभु, तूने किए कार्य महान मेरे प्रभु। आपण उठून उभं राहावे या वेळेमध्ये आणि काही वेळ परमेश्वराच्या आराधनेमध्ये आपण जाऊया। थँक्यू जीसस, हालेलुया हालेलुया। सर्वांनी आजच्या दिवसासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराला स्तुती करा प्रिय, कारण त्या परमेश्वराची कृपा आहे म्हणून आज आपण जिवंत आहोत, त्याची दया आहे म्हणून त्यानं आपल्याला आशीर्वादित केलेला आहे, आपल्याला सर्व गोष्टींचा तो पुरवठा करत आहे, तो आपली काळजी घेत आहे, तो आपल्याला सुरक्षित ठेवत आहे। थँक्यू जीसस, हालेलुया हालेलुया। थँक्यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया।
सिंचा लहू से ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली। तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तू मैं गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तू मैं गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। या वेळेमध्ये आपण या परमेश्वराने केलेल्या सर्व गोष्टी आठवूया आणि त्या परमेश्वराला जय जयकार करूया प्रिया. कारण त्याच्या कृपेनं, त्याच्या दयेनंच त्यानं आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. आज आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीसाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराला स्तुती करूया प्रिया. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. या वेळेमध्ये आपले दोन्ही हात उंच करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि प्रभूला सांगूया की प्रभू तुझ्या आत्म्यानं भर, तुझ्या शक्तीनं तू आम्हाला भर, की जेणेकरून मी तुझे साक्षी इतर लोकांना सांगेन, जेणेकरून मी तुझे सुवार्थ इतर लोकांना सांगेन आणि इतर लोकांचं तारण करण्यासाठी त्यांना मदत करेन. म्हणून आपल्या दोन्ही हात उंच करूया आणि पुन्हा एकदा ते चरण गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दो मैं गवाही तेरे जी उठने की. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दो मैं गवाही तेरे जी उठने की. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. सर्वजण मोठ्या आवाजात जय जयकार, जय जयकार.
का जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। सर्वजन पठना, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा। चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुख भी मोड़ दे, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा। चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुख भी मोड़ दे, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा। थँक यू लॉर्ड. प्रभुदेवा, तू आमचा हात पकडलेला आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, या शेवटच्या दिवसामध्ये असताना प्रभुदेवा आम्ही तुझा हात सोडू नये, तर प्रभुदेवा आम्ही तुला बिलगून राहावं, आम्ही तुझ्यावरतीच विश्वास ठेवून जीवन जगावं. भले आमच्यावर अत्याचार झाले, भले आमचाही छळ झाला, तरी सुद्धा आम्ही तुला नाकारू नये, तर प्रभुदेवा आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवावा, आम्ही तुझा हात पकडून आम्ही आमचं जीवन व्यतीत करावं. यासाठी पवित्र आत्मा तो मग प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आम्ही कधीच तुला सोडू नये, यासाठी तुझी कृपा कर परमेश्वर. आमच्या जीवनामध्ये जे वचन तू पेरलेलं आहेस, त्या वचनाच्या द्वारे प्रभुदेवा ती सत्याची ज्योत सतत पेटत राहण्यासाठी तू सहाय्य कर. हालेलुया. थँक यू लॉर्ड. मेरा दिया जलता रहेगा, मेरा दिया जलता रहेगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, मेरा दिया जलता रहेगा। सर्वजन मेरा दिया जलता रहेगा, मेरा दिया जलता रहेगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, मेरा दिया जलता रहेगा। यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा। चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुख भी मोड़ दे, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा। चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुख भी मोड़
छोड़ दे, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा. थँक यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद येशू प्रभुदेवा. प्रभुदेवा, तू आमचा हात पकडलेला आहेस आणि परमेश्वरा तू आमच्या सोबत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना प्रभुदेवा आम्ही तुझा हात सोडू नये. प्रभुदेवा, आमच्या जीवनामध्ये जी काही तू पेटवलेली ज्योत आहे, ती ज्योत, सत्याची ज्योत कधीच विझता कामा नये, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू तू आम्हाला धैर्य दे, धाडस दे. पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्यानं भर, तुझ्या सहनशीलतेनं तू आम्हाला भर, तुझ्या प्रीतीनं तू आम्हाला भर. परमेश्वर धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आजची भक्ती आराधना आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. इथून पुढचे सर्व वेळ आम्ही तुमच्या मनात देत आहे. पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला चालव आणि आम्हा प्रत्येकाद्वारे येशू तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आपण बसूया खाली. काही गोष्टींच्यासाठी प्रार्थना करणार आहोत या वेळामध्ये. सध्या आपल्या भागामध्ये पावसाची कमतरता आहे, परंतु काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस आहे. आसामसारखी परिस्थिती, तिथं तर पूर आहे, भयानक परिस्थिती बिकट आहे. लोकांचं घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करूया, सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये प्रार्थना करूया पावसासाठी, की आपल्या भागामध्ये परमेश्वराला पाऊस द्यावा. आणि ज्या ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे, बिकट परिस्थिती आहे, ती परिस्थिती परमेश्वरानं नियंत्रणामध्ये घ्यावी आणि लोकांना सहाय्य करावं. शासनाला परमेश्वरानं ज्ञान द्यावं की त्यांना लोकांना मदत करण्यासाठी. म्हणून या वेळेमध्ये आपण सर्वजण पावसासाठी आणि पूरमय परिस्थितीसाठी आपण प्रार्थना करूया. सर्वजण डोळे बंद करूया आणि श्याम ब्रदर प्रार्थना करतील या गोष्टीसाठी. आपण सर्वजण त्यांच्यासोबत प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभुदेवा ते स्तुती करतो. येशू प्रभुदेवा तुझं नाव सावी. पावसाची परिस्थिती प्रभुदेवा आमच्या भागामध्ये पाऊस लागण्यासाठी तू सहाय्य कर. परमेश्वरा ज्या ठिकाणी पूर्व परिस्थिती आहे त्या ठिकाणी परमेश्वरा लोकांना सहाय्य कर, मदत कर, तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया. शेवटची एक प्रार्थना करू. आपल्या मंडळीतील लोकांच्यासाठी प्रार्थना करूया. मंडळीमध्ये जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. सर्व आजारी लोकांसाठी प्रार्थना करूया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि मी या सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपण सुद्धा मोठा आवाज काढून किंवा आपण मनातल्या मनामध्ये या लोकांचं नाव घेऊया आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो. आम्ही या वेळेमध्ये प्रार्थना करत आहे. मंडळीमध्ये जे आजारी लोक आहेत प्रभुदेवा, जे त्रास आहेत परमेश्वरा, त्यामध्ये तू प्रत्येकाला शक्ती दे, प्रत्येकाला सामर्थ्य दे. आम्ही प्रार्थना करते अवसरांठीना तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा त्यांना तू पूर्ण आरोग्य दे. त्यांच्यावरती तुझा तुझी विशेष कृपा कर, दया कर परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करताय कोस्मे आंटी, त्यांना सुद्धा तुझा पवित्र स्पर्श कर. त्यांच्यावरती सुद्धा तुझी कृपा कर, दया कर. प्रभुदेवा पायाचं दुखणं, सर्व काही दुखणं तू काढून टाक आणि प्रभुदेवा तू त्यांना ताकद दे, बळ दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करते ममता सिस्टर, त्यांना सुद्धा तू आशीर्वादित कर. जे काय प्रभुदेवा हाताचं जे काय फ्रॅक्चर आहे बोटाचं, ते सर्व प्रभुदेवा व्यवस्थित पूर्ण बरं होण्यासाठी तुझी कृपा कर. आणि प्रभुदेवा तू त्यांना पूर्ण आरोग्य दे. त्यांच्यावरती तुझी कृपा कर परमेश्वरा.
आम्ही प्रार्थना करताय प्रभाती सिस्टर त्यांच्या आईसाठी परमेश्वरा, त्यांना तुमचा पवित्र स्पर्श कर, त्यांना तू पूर्ण आरोग्य दे परमेश्वरा. जे अशुद्धपणा आहे ते तू काढून टाक, तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करताय श्याम ब्रदर, त्यांना सुद्धा तुझा पवित्र स्पर्श कर प्रभुदेवा. त्यांना प्रभुदेवा जे काही त्रास होता, अशुद्धपणा प्रभुदेवा, विकनेस प्रभुदेवा, ताप सर्व काही तू काढून टाक, तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करत आहे खरात बद्दल, त्यांना सुद्धा तुझी कृपा कर, त्यांना सुद्धा तू पूर्ण आरोग्य दे परमेश्वरा. सर्व प्रकारचे इन्फेक्शन तू काढून टाक आणि तुझा आरोग्याचा हात त्यांच्यावरती ठेव. आम्ही प्रार्थना करत आहे प्रभुदेवा, ज्येष्ठ पाळकी मम्मी त्यांच्यासाठी प्रभुदेवा, त्यांना सुद्धा मागील आठवडाभर तू सांभाळलं, त्यांना सुद्धा तू बरं करत आहेस, त्याबद्दल आभार मानतो. राहिलेला सर्व अशुद्धपणा प्रभुदेवा, सर्व इन्फेक्शन तू काढून टाक आणि तू त्यांना पूर्ण बरं कर. मृदुलाला सुद्धा तुझा पवित्र स्पर्श कर. सर्व अपचनचा त्रास प्रभुदेवा तू काढून टाक, तुझा आरोग्याचा हात तिच्यावरती असू दे परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आमच्या मडीमध्ये असणारे सर्व आजारी लोक सर्वांना तुमच्या मानात दम देत आहे, सर्वांना तुझा पवित्र स्पर्श कर, सर्वांना पूर्ण आजारामधून प्रभुदेवा तू बाहेर काढ आणि तुमचं आरोग्य आम्ही नासर येशूच्या नावामध्ये डिक्लेअर करत आहे. प्रभुदेवा तू प्रत्येकाला स्पर्श केलेला आहेस आणि तू प्रत्येकाला पूर्ण आरोग्य दिलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. सर्व सैतानाच्या कुयोजना, सैतानाचा अडखळ नासर येशूच्या नावामध्ये आम्ही धमकावून लावत आहे प्रभुदेवा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्ही तुमचं आरोग्य डिक्लेअर करत आहे प्रभुदेवा. तू प्रत्येकाला बरं केलेलं आहेस, तू प्रत्येकाला प्रभुदेवा ताकद दिलेलं आहे, सामर्थ्य दिलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद. आम्ही या वेळेमध्ये प्रार्थना करताय सूरजसाठी, त्याला तुझा पवित्र स्पर्श कर प्रभुदेवा, त्याच्यावरती तुझी कृपा कर. पुन्हा घरी येण्यासाठी प्रभुदेवा तू साह्याने मदत कर प्रभुदेवा. माझीवर आम्ही तुमच्या मानाताम देत आहे, साखर नियंत्रणामध्ये राहण्यासाठी तुझी कृपा दया कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. मंडळीमधील सर्व कुटुंबावरती तुझी कृपा कर, दया कर. मंडळीमधील सर्व लोकांना तू आशीर्वादित कर, आरोग्यामध्ये ठेव परमेश्वरा आणि प्रत्येकाला अधिक वचनामध्ये, भयामध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढण्यासाठी तुझी कृपा दया कर. धन्यवाद देतो. आजचा दिवसीला या सर्व प्रार्थना तू ऐकल्या, त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो नाही का पित्या, आमेन. या वेळेमध्ये आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत आणि रणवीर का अंकल पुढे येतील आणि तो शास्त्रभाग वाचतील. स्तोत्रसंहिता 40 ते वाचतील. आळीपाळीनं आपण वाचू आणि स्तोत्रसंहिता 40 आपण आळीपाळीने वाचूया. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषयी करतो आणि गर्विष्ठांच्या व असत्याच्या प्रवृत्ती असलेल्या वाऱ्यास उभा राहत नाही, तो धन्य. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्या विषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही. मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणने पलीकडे आहेत. यज्ञ, पशु व अन्नार्पण यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडले आहेस. होम व पापाबद्दल अर्पण हे तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा, मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. महामंडळात मी नीतिमत्वाचे सुव्रत सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही, हे तू जाणतोस. मी आपल्या मनात तुझे न्यायीपण लपवून ठेवले नाही. तुझी सत्यता व तू शुद्ध केलेले तारण मी विदित केले. महामंडळापासून तुझे वात्सल्य व तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही. हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नको. तुझे वात्सल्य व तुझे सत्य हे माझ्या नित्य रक्षण करत. असंख्य अरिष्टांनी मला घेरले आहे, माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडले आहे, म्हणून मला तोंड वर करता येत नाही. ती माझ्या डोक्याच्या केसापेक्षा अधिक आहेत, माझ्यात त्राण उरले नाही. हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य करण्यात त्वरा कर. जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजित होत, माझे विघ्न संतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावत. मला आहा हा असे चिडवणाऱ्यांची फजिती होऊन
त्यांचे तोंड बंद पडवत. सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पावत. तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे परमेश्वराचा महिमा वाढो असे सतत म्हणत. मी तर दीन व दरिद्र आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. माझ्या सहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस. हे माझ्या देवा, विलंब लावू नको. पुन्हा एकदा एकत्र वाचते. मी मी तर दीन व दरिद्र आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. माझा सहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस. हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझे स्तुती असो प्रभुदेव बाप्पा. आजचं सुंदर स्तोत्र तू आम्हाला दिलेलं आहेस प्रभुदेव बाप्पा. आणि प्रभुदेव बाप्पा, आज स्तोत्र संहिता 40 यामधून प्रभुदेव बाप्पा तू आमच्या मुखामध्ये नवीन गीत दिलेले आहेस प्रभू परमेश्वरा. तुझे स्तोत्र गाण्यासाठी, तुझे स्तोत्र वाचण्यासाठी प्रभुदेव बाप्पा तू आम्हाला संधी दिलीस. आणि प्रभुदेव बाप्पा, हे पाहून प्रभुदेव बाप्पा पुष्कळ लोक प्रभू आज भय धरीत आहेत प्रभू परमेश्वर. तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी, तुझ्या भयामध्ये वाढण्यासाठी प्रभू कृपा करीत आहेस प्रभू देव बाप्पा. ह्या दिवसामध्ये तुझे आगमनाचे दिवस अगदी जवळ आलेले आहेत. आणि प्रभू बाप्पा, तू आम्हाला तुझ्या वचनामध्ये वेगळं असणे ठेवलेलं आहेस प्रभू परमेश्वरा. तू आमचा हात धरून तू आम्हाला चालवत आहेस प्रभू परमेश्वरा. आणि आम्ही पडलो नाही, पडू देत नाहीस प्रभू परमेश्वरा. जरी आम्ही पडलो तरी प्रभू बाप्पा तू आम्हाला उठवत आहेस. कारण प्रभू बाप्पा तू आम्हाला तू चालवत आहेस म्हणून तुझे आभार मानतो परमेश्वरा. हो धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आमच्या मुखामध्ये तुझे शास्त्र वचन सदोदित असू दे प्रभू परमेश्वरा. आणि तुझे ग्रंथ पठण प्रभू आम्ही मुखोद्गत करावं. आणि तुझ्या आगमनापर्यंत प्रभू आम्ही तुझ्या वचनामध्ये टिकून राहावं, यासाठी प्रभू विशेष करून सहायता कर परमेश्वरा. आजचं हे स्तोत्र संहिता प्रभुदेवा तू आम्हाला आशीर्वादित केलंस. आणि ह्या वचनाप्रमाणे प्रभुदेवा तू आम्हाला चालव. हो धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तू आम्हाविषयी कळवळा केलेला आहेस प्रभू परमेश्वरा. तू आवरून धरू नकोस प्रभू परमेश्वरा. तर तुझे वात्सल्य, तुझे सत्य आणि माझे नित्य सदोदित रक्षण करोत प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू परमेश्वरा, आजच्या आमच्या मंडळीला प्रभुदेवा स्तोत्र संहिता आशीर्वादाचा आणि तुझ्या वचनानुसार चालव प्रभू. सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नामात मागतो नाही प्रभू. आमेन. सर्वांनी हालेलुया, हालेलुया. या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनामध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत. आणि आजचा विषय आहे की ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम. याचा अर्थ की आपण ॲज अ ख्रिश्चन, देवावरती विश्वास ठेवणारे लोक, आपल्या जीवनाचे काही नियम आहेत किंवा आपण कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे, दैनंदिन जीवन जगत असताना कोणत्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे, त्या गोष्टी काही दिवस आपण शिकणार आहोत. आणि यासाठी एक शास्त्रभाग आहे, तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर तो वाचू शकता. आता आपण त्या शास्त्रभाग वाचूया. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि 9 ते 21. मध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आनंदाने आपणापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा, पवित्र जनाच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. वाचा 21 पर्यंत. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर दीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसाबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाढ द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तान्ह्या असल्यास त्याला प्यावयाला दे. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. प्रेज द लॉर्ड. वाचलेलं वचन आशीर्वादित करू. या शास्त्र भागावरती आपण काही दिवस चर्चा करणार आहोत. आणि खूप सुंदर शास्त्र भाग आहे की ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम, त्याचं रीडिंग आहे काही बायबलमध्ये. याचा अर्थ की आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे त्याबद्दल या शास्त्र भागामध्ये सांगितलेलं आहे. आणि ख्रिस्ती जीवन म्हणजे फक्त
धर्माचं पालन करणं किंवा याचा अर्थ की आपण धार्मिक विधी पालन करतो, याचा अर्थ की असा होत नाही की मी ख्रिस्ती नियमानुसार मी जीवन जगत आहे. हालेलुया. मी बाप्तिस्मा घेतलेला आहे, मी प्रबोधन घेत आहे, मी दर रविवारी चर्चला जात आहे, माझ्याकडे स्वतःचं बायबल आहे, मी प्रार्थना करत आहे, मी वचन वाचत आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी करण्याद्वारे आपण ख्रिस्ती आहोत असं होत नाही. तर या सगळ्या गोष्टींच्या सोबत काही गोष्टी आपल्याला त्याचं पालन करायला पाहिजे किंवा त्यानुसार आपल्याला जीवन जगायला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण ख्रिस्ती व्यक्ती बनतो. हालेलुया. म्हणून यामध्ये भरपूर असे नियम सांगितलेले आहेत की भरपूर अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याप्रमाणे आपण राहणं गरजेचं आहे. यामध्ये 9वं वचन जर आपण वाचलं, त्यामधला पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत की प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला चिकटून राहा. यामधली पहिली गोष्ट आहे की ख्रिस्ती जीवित क्रमाचा नियम आहे, त्यामधले ते म्हणजे प्रीतीमध्ये ढोंग नसावं. हालेलुया. प्रीतीमध्ये ढोंग असता कामा नये. याचा अर्थ की मी एखाद्याच्या समोर जर प्रेमानं बोलत आहे तर त्या व्यक्तीवरती मी प्रेमच करायला पाहिजे. नाहीतर काही वेळेला मनुष्याचा स्वभाव असा असतो की आपण एखाद्याला दाखवतो की मी तुमच्यावरती किती प्रेम करत आहे, आपण एखाद्याला इतकं दाखवतो की मी तुमची काळजी करत आहे, परंतु त्या व्यक्तीच्या पासून जेव्हा आपण लांब जातो तेव्हा आपण काय करतो, त्याच्याबद्दल निगेटिव्ह आपण बोलत राहतो, त्या व्यक्तीच्या बद्दल आपण वाईट बोलतो, त्या व्यक्तीच्या चुगल्या आपण एकमेकांना करत राहतो आणि तो व्यक्ती कशा प्रकारे वाईट आहे हे आपण काय करतो, इतर लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. ती खरी प्रीती नाही. म्हणून इथं सांगत आहे की आपण सर्वजण एकमेकावरती प्रीती करत असताना आपल्या प्रीतीमध्ये ढोंगीपणा असता कामा नये. हालेलुया. याचा अर्थ की तोंडामध्ये एक आणि अंतःकरणामध्ये वेगळ्या गोष्टी. हालेलुया. तोंडावरती आपण गोड गोड बोलतो एकमेकांशी, परत खरंच माझं त्या व्यक्तीबद्दल तसं मत आहे का? काही वेळेला आपण, आपल्या सर्वांना माहित आहे की आपण ज्या ठिकाणी काम करत असतो किंवा काही लोक जॉब करत आहेत, जॉब करत असताना बॉस इज ऑलवेज राईट. त्याच्या समोर असले की हांजी हांजी, त्याच्या समोर पाणी पाहिजे पाणी, त्यांनी नुसतं काही सांगितलं की आपण काय करतो, ऑर्डर खाली पडू द्यायची नाही. ते म्हणतील त्याप्रमाणे काय करायचं आपण करायचं, त्यांचा एक शब्द सुद्धा खाली पडू द्यायचा नाही. परंतु जेव्हा आपण ऑफिस मधून घरी येतो तेव्हा काय करतो, आपण त्यांना पाहिजे तशा त्यांना शिव्या घालत असतो, कारण तो व्यक्तीच आपल्याला काय आवडत नसतो. परंतु जेव्हा तो समोर आहे, तो बॉस आहे, त्याच्याकडे अधिकार आहे, म्हणून आपण काय करतो, त्याच्या समोर मी तुमचं किती आज्ञाधारी आहे, मी तुमच्यावरती किती प्रेम करतो हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा ज्या वृत्तीचे लोक आहेत त्या लोकांच्या बद्दल या ठिकाणी सांगत आहे की प्रीतीमध्ये ढोंग असता कामा नये. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःचं परीक्षण करूया की माझ्या जीवनामध्ये असे काही लोक आहेत का की त्यांच्याबद्दल मी अशा प्रकारे वर्तन करत आहे. हालेलुया. आणि जर असे काही लोक, देवाचा आत्मा जर तुम्हाला दाखवत आहे, तर आपण पहिली गोष्ट की परमेश्वराच्या समोर आपण क्षमा मागूया आणि परमेश्वराला सांगू की परमेश्वरा मला तू सहाय्य कर, मदत कर की मी त्या व्यक्तीवरती काय करावं, प्रेम करावं. हालेलुया. मी त्या व्यक्तीवरती ढोंगीपणासारखं प्रेम करू नये, तर प्रामाणिकपणे मी त्या व्यक्तीवरती प्रेम करण्यासाठी तू मला सहाय्य कर. म्हणून ख्रिस्ती प्रेम हे केवळ शब्दापुरतं मर्यादित नाही. फक्त समोर आल्यानंतर तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, मला तुमची काळजी आहे, हे आपण तोंडानं भरपूर वेळा आपण म्हणून दाखवत असतो एकमेकांना, पण खरंच आपण घरी गेल्यानंतर त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो का? घरी गेल्यानंतर खरंच आपल्या त्या व्यक्तीबद्दल नक्की काळजी आहे का, याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून आपण जेव्हा एकमेकांच्या वरती प्रेम करत असतो तेव्हा ते पूर्ण मनापासून आपण एकमेकांच्या वरती प्रेम करायला पाहिजे. आपण मनापासून पूर्ण अंतःकरणानं आपण एकमेकांच्या वरती प्रेम करायला पाहिजे. आपल्या प्रीतीमध्ये, आपल्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचं ढोंगीपणा, कोणत्याही प्रकारचा फसवेपणा असता कामा नये. काही लोक अशासाठी प्रेम करतात की तो व्यक्ती आपल्या कामाला पडेल. हालेलुया. म्हणून आपण कशा प्रकारे प्रेम करत आहोत, आपलं प्रेम कसं पाहिजे, निस्वार्थी प्रेम असायला पाहिजे. येशूनं निस्वार्थी प्रेम केलं, येशूनं आपल्यावरती प्रेम केलं, त्यानं स्वतःचं अर्पण आपल्यासाठी दिलं
आणि त्यानं आपल्याला आपल्या सर्व पापांची त्यानं आपल्याला क्षमा केले निस्वार्थीपणे, आपल्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता की आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं. तो फक्त एकच आपल्याकडून अपेक्षा करत आहे की त्यानं दाखवलेल्या मार्गावरती आपण काय करावं, जीवन जगावं. आपलं पाप त्यानं काढून टाकलं, आपल्याला श्राप त्यानं तोडून टाकलेत, आपल्याला त्यानं आशीर्वादित केलेलं आहे. आणि येशूनं जसं निस्वार्थी प्रेम केलेलं आहे तसं आपण सर्वांनी सुद्धा एकमेकांच्या वरती निस्वार्थीपणे प्रेम करायला पाहिजे. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट की आपल्या प्रीतीमध्ये ढोंगीपणा असता कामा नाही. पहिले योहान 3 अध्याय आणि 18 वचन असं म्हणतं की मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. कधी कधी आपण बोलून प्रेम करत असतो. काही वेळेला मातृदिन पितृदिनावेळी आपण आपल्या आई वडिलांना काय करतो, आपण मेसेज करतो. काही वेळेला आपण आपल्या आई वडिलांना आपण आय लव्ह यू म्हणतो. माझं तुमच्यावरती प्रेम आहे. पण तो प्रेम जेव्हा येतं तेव्हा आपण खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांची काळजी घेत आहोत का, आपण त्यांना सांभाळत आहोत का, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. फक्त आपण तोंडानं म्हणून काहीच होणार नाही की मी तुमच्यावरती प्रेम करत आहे. परंतु खऱ्या अर्थानं जेव्हा आपण एकमेकांची काळजी घेणार, खऱ्या अर्थानं जेव्हा आपण एकमेकाला समजून घेणार, खऱ्या अर्थानं जेव्हा एकमेकाकडे आपण लक्ष पुरवणार, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण काय करणार, एकमेकांच्या वरती प्रेम करणारे लोक बना. म्हणून इथं सांगत आहे की शब्दाने किंवा जिभेने प्रेम करू नका. फक्त पोकळ शब्दाने प्रेम करू नका, तर कृतीनं प्रेम करा. हालेलुया. तुम्ही कृती करा आणि तुम्ही कृतीद्वारे आपण प्रेम करावं असं या वचनामध्ये सांगत आहे. पहिले योहान याचा 3 अध्याय आणि 17 वचन सांगत आहे की मग जवळ संसाराचे साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार. या ठिकाणी सांगत आहे की संसाराची साधने तुमच्या जवळ आहेत. एखाद्या व्यक्तीकडे काय संसाराची साधनं, याचा अर्थ की सगळं काही त्याचं व्यवस्थित चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक गरजवंत भाऊ त्या व्यक्तीकडे येत आहे आणि त्याला पाहून काय होत आहे, इथं स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही. मी सक्षम आहे, मी आशीर्वादित आहे, माझ्याकडे सगळं काही व्यवस्थित आहे आणि अशा चांगल्या परिस्थितीमध्ये मी जीवन जगत असताना माझ्याकडे एखादा भाऊ मदतीच्या अपेक्षेने येत असताना मी जर त्याला मदत करत नाही तर माझं त्या बंधूवरती प्रेम नाही. हालेलुया. म्हणून आपलं प्रेम कसं आहे याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्या खिशामध्ये जर 100 रुपये आहेत आणि एखादा व्यक्ती येत आहे आणि म्हणत आहे की मला काय तर खायला द्या, तेव्हा आपण ते 100 रुपये काढून आपण त्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण ते 100 रुपये माझ्याकडे आहेत, मी सक्षम आहे. म्हणून इथं सांगत आहे की मग जवळ संसाराची साधने असून, याचा अर्थ की संसाराची सगळी साधनं, ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी माझ्याकडे मुबलक आहेत आणि त्या गोष्टी मुबलक असताना एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीची जर गरज आहे आणि मी जर त्याच्याबद्दल त्याला मदत करण्यासाठी किंवा त्याच्या परिस्थितीबद्दल मला जर कळवळा येत नाही, माझं हृदय जर तुटत नाही, तर इथं सांगत आहे की त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी असणार. हालेलुया. समजत आहे की माझं प्रेम आहे, एकमेकांच्या वरती मी प्रेम करतो, माझ्या कुटुंबावरती मी प्रेम करतो, माझ्या मित्रांच्या वरती मी प्रेम करतो. देवाचं वचन सांगते की आपण आपल्या शेजाऱ्यावरती सुद्धा प्रेम करायला पाहिजे, आपण आपल्या परमेश्वरावरती प्रेम करायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींच्या वरती, सगळ्या व्यक्तींच्या वरती, सगळ्या नातेवाईकांच्या वरती प्रेम करत असताना कृतीद्वारे आपण प्रेम करायला पाहिजे. फक्त शब्दांनी प्रेम करून चालणार नाही, त्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत. पहिले योहान 4 अध्याय 20 आणि 21 सांगत आहे की मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. मी म्हणत आहे की प्रभू मी तुझ्यावरती प्रेम करत आहे आणि माझ्या जवळ असणारा बंधू, जो न दिसणारा परमेश्वर, त्याच्याबद्दल मी सांगत आहे की माझं माझ्या प्रभूवरती प्रेम आहे. परंतु जो दिसणारा व्यक्ती आहे त्याच्यावरती जर मी प्रेम करत नाही तर हे कसं काय सिद्ध होऊ शकतं की तो न दिसणारा परमेश्वर आहे त्याच्यावरती सुद्धा मी प्रेम करेल. पुढे सांगत आहे की कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रेम करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. आपण आपल्या दिसणाऱ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वरती जर आपण प्रेम करत नाही, त्यांना समजून घेत नाही, त्यांच्यासोबत आपण उभा राहत नाही, त्यांना मदत करत नाही, अशा प्रकारे आपण जर त्यांच्यावरती प्रेम करत नाही तर तो न दिसणारा परमेश्वर आहे त्याच्यावरती सुद्धा आपण प्रेम करू शकत नाही.
जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. आणि जो परमेश्वरावरती प्रेम करतो त्याने एकमेकांच्या वरती सुद्धा प्रेम करायला पाहिजे. आणि ते प्रेम कसं पाहिजे? निस्वार्थी प्रेम पाहिजे. त्या प्रेमामध्ये ढोंगीपणा असता कामा नये, त्या प्रेमामध्ये स्वार्थ असता कामा नये. याकोब 2 अध्याय 15 ते 17 वाचा, कुणाला मिळालं तर. याकोब 2 अध्याय 15 ते 17. भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे. आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा, पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही, तर त्यापासून काय लाभ? याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. या ठिकाणी सांगते की भाऊ आणि बहीण कसे आहेत? उघडे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जेवण पण मिळालेलं नाही, पोटभर अन्न त्यांना मिळालेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सांगत आहे की तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो की सुखाने जा, ऊब घ्या, तृप्त व्हा, शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही. एखादा भाऊ आहे, एखादा बहीण आहे, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता आहे, ते भुकेले आहेत, त्यांना त्यांच्याजवळ अन्न नाही, त्यांच्याजवळ पुरेशा गोष्टी नाहीत. परंतु आपल्याजवळ पुरेशा गोष्टी आहेत परमेश्वराच्या कृपेनं. आणि फक्त आपण काय करत आहोत? त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करत आहोत की मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, परंतु मी काहीच करत नाही. तर ती प्रीती कशी आहे? व्यर्थ आहे. ती प्रीती खरी प्रीती नाही. भरपूर वेळेला आपण पाहतो की व्हॉट्सअपवरती मेसेज येत असतात की माझ्यासाठी काय करा, प्रार्थना करा. खूप वेळेला आपल्याला माहित असते की त्याची परिस्थिती कशी आहे. तो जर प्रार्थना करायला सांगत आहे तर आपण प्रार्थना करतोच, परंतु प्रार्थना करत असताना आपण त्याला आर्थिकरित्या मदत करतो का? हालेलुया. किती वेळा आपण अशा मेसेज पाहून त्यांना आर्थिक मदत केलेली आहे कोणी? आहे का? श्याम ब्रदर मान हलवतो, श्याम ब्रदरने केली. हालेलुया. फक्त हे सुंदर वचन आहे. यामध्ये सांगत आहे की भाऊ बहीण उघडे आहेत, त्यांना अन्नाची वाण आहे. आणि आपण म्हणत आहे की जा, सुखानं जा, ऊब घ्या. आपण देवाची अपेक्षा की त्यांना आपण काहीतरी ब्लँकेट द्यावं, त्यांना ऊब घेण्यासाठी आपण त्यांना काहीतरी खायला द्यावं, ही परमेश्वर त्या लोकांच्याकडून अपेक्षा करत आहे. म्हणून अशा वेळी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण परमेश्वरानं आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. यासाठी मी खूप वेळा सांगत असतो की परमेश्वरानं आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे, फक्त आपल्या स्वतःसाठी नाही, तर आपण इतर लोकांना आशीर्वादित करण्यासाठी केलेलं आहे. हालेलुया. म्हणून जर परमेश्वरानं मला चांगला जॉब दिलेला आहे, माझ्या हुशारीमुळं किंवा माझ्या चांगल्या शिक्षणामुळं मला हे मिळालेलं नाही, मला परमेश्वरानं चांगला पगार दिलेला आहे, हे माझ्या कुवतीमुळं किंवा माझ्यामध्ये असणाऱ्या स्किलमुळं मला हे मिळालेलं आहे असं नाही. तर हे सगळं कुणामुळं मिळालेलं आहे? परमेश्वराच्या कृपेनं मिळालेलं आहे, परमेश्वराच्या दयेमुळे आपल्याला ते मिळालेलं आहे. आणि जर या अशा प्रकारे परमेश्वरानं मला जर आशीर्वादित केलेलं आहे, तर माझं सुद्धा काम आहे की मला सुद्धा इतर लोकांना आशीर्वादित करायचं आहे. हालेलुया. मी फक्त ढोंगीपणासारखं प्रेम करता कामा नये. म्हणून इथं सांगत आहे की भाऊ बहीण उघडी आहेत, अन्नाची वाण आहे. आणि ते लोक म्हणत आहेत की सुखानं जा, ऊब घ्या, तृप्त व्हा, आणि ते काहीच करत नाहीत. तर याचा अर्थ की त्यांच्या मनामध्ये ती प्रीती कशी आहे? ढोंगीपणासारखी. हालेलुया. जेव्हा आपण म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, याचा अर्थ की मी त्या व्यक्तीची काळजी घेणार, त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये कन्सर्न असणार, त्या व्यक्तीला मी समजून घेणार, त्या व्यक्ती जेव्हा अडचणीमध्ये असणार तेव्हा त्याच्यासोबत मी काय करणार? उभा राहणार. ही खरी प्रीती आहे. परंतु अशा प्रकारे जर आपण काहीच करत नाही तर आपली प्रीती कशी आहे? ढोंगीपणाची प्रीती आहे. मला दिसत आहे की या व्यक्तीला गरज आहे आणि मी त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी जर सक्षम आहे आणि मी जर त्या व्यक्तीसाठी काहीच करत नाही तर माझी प्रीती कशी आहे? ढोंगीपणानं भरलेली आहे. आणि असे लोक परमेश्वराला आवडत नाहीत. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीचा पहिला नियम आहे आणि तो म्हणजे प्रीतीमध्ये ढोंगीपणा असता कामा नये. आणि दुसरी गोष्ट की मी सुरुवातीला सांगितलं की एकमेकाच्या समोर आपण मोठमोठ्या गोष्टी बोलतो, परंतु आपण पाठीमागे गेल्यानंतर आपण तसंच बोलतो का? हे सुद्धा तितकंच महत्वाचं. हालेलुया. मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा जॉब करत असताना मला खूप काही
एका गोष्टीचा खूप त्रास व्हायचा, कारण मला हांजी करायला कधीच आलं नाही. हालेलुया. होय तर होय, नाही तर नाही. म्हणून आपण आपला स्वभाव असा पाहिजे की जर तुम्हाला व्यक्ती आवडतो तर आवडतो, हालेलुया. जर नाही आवडत तर नाही आवडत. परंतु जेव्हा नाही आवडत तर आपण असा प्रयत्न करणं गरजेचं आहे की त्या व्यक्तीवरती मला प्रेम करायचं आहे, त्या व्यक्तीच्या सोबत उभा राहायचं आहे, त्याला जेव्हा गरज पाहिजे तेव्हा मला त्याला मदत करायची आहे. म्हणून प्रीतीमध्ये ढोंगीपणा असता कामा नाही. त्यानंतर दुसरा जो नियम या वचनामध्ये, पहिल्याच वचनामध्ये जे 9वं वचन आहे त्यामध्ये सांगत आहे, बऱ्या वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला काय करा, चिकटून राहा. दुसरा जो नियम आहे की आपल्याला वाईटाचा वीट मानायचा आहे आणि बऱ्याला चिकटून राहायचं आहे. ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांचा त्याग करायचा आहे, त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. वाईट गोष्टींचा वीट मानायचा आहे, याचा अर्थ की वाईट गोष्टी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं नाही. तर दुसरी गोष्ट सांगत आहे की वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला काय करा, चिकटून राहा. चांगल्या गोष्टीला आपल्याला चिकटून राहायचं आहे. विश्वासणाऱ्याने पाप, अन्याय, खोटेपणा, देवाला अप्रिय असलेल्या गोष्टींचा तिरस्कार करणं आवश्यक आहे. वाईटाशी कोणत्याही प्रकारे तडजोड करता कामा नाही. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी आहेत. वाईट गोष्टींची कोणत्याही प्रकारे तडजोड करता कामा नाही. गेल्या काही दिवसापासून आपण आंदोलन पाहतो. कोणतं आंदोलन चालू आहे होतं? जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टी कशासाठी चाललं होतं? एज्युकेशनसाठी, एज्युकेशन सिस्टीमसाठी. तेव्हा काही मी टेस्टिमनी पाहत होतो की व्हिडिओजमध्ये, तेव्हा जेव्हा 20 तारखेला तो मार्च जाणार होता तेव्हा अनेक लोकांच्या वरती काय केले, पोलिसांनी लाठीचार केले, अत्याचार केले. आणि जेव्हा मी त्याबद्दल थोडासा अभ्यास करत होतो की पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे, त्या ब्रीदवाक्य संस्कृतमध्ये, आणि त्याचा अर्थ आहे की जे राक्षसी वृत्तीचे आहेत त्यांचा काय करायचं आहे, विध्वंस करायचा आहे, आणि जे सज्जन आहेत, जे चांगले लोक आहेत त्यांचं काय करायचं आहे, रक्षण करायचं. हे स्पष्ट काय आहे, ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं. जे वाईट वृत्तीचे लोक आहेत, गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत, राक्षसी वृत्तीचे लोक आहेत, त्यांना शिक्षा करायची आहे, आणि जे चांगले लोक आहेत त्यांचं काय करायचं आहे, रक्षण करायचं. परंतु त्या ठिकाणी तसं होत होतं का? नाही. जे निरागस लहान लेकरं त्यांना काय केले, लाठीचार मारले. आणि या वेळेमध्ये आपण पाहायला मिळत आहे की एक लाठीमध्ये काय केले होते, खिळे सुद्धा त्यांनी लावले होते, आणि ते खिळे टोचत किती भयानक ते लोकांना टोचले असते. इतका भयानक विचित्र पद्धतीनं त्या वेळेमध्ये काय केला की त्यांनी लाठीचार केला. त्याचं कारण एकच होतं की ते म्हणजे काय केलं की त्यांनी त्यांच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिले नाहीत. त्यांनी काय केले, त्यांच्या कर्तव्याशी त्यांनी तडजोड केली. त्यांचं कर्तव्य असं सांगत होतं का त्यांना अशा प्रकारे वागण्यासाठी? नाही. त्यांचं कर्तव्य हे नाही. ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी शिक्षा करायची आहे. जे राक्षसी वृत्तीचे आहेत, जे वाईट वृत्तीचे आहेत, जे चुकीचं करत आहेत त्यांना शिक्षा करायची आहे, त्यांना ते मारायचं आहे. परंतु त्या ठिकाणी त्याने काय केलं की कोणीतरी काहीतरी सांगत आहे, ऑर्डर आलेली आहे, म्हणून त्याने काय केलं की त्यांचं कर्तव्य विसरून त्याने अमानुषपणे लोकांच्या वरती काय केला, अत्याचार केला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारे भरपूर वेळा आपण काय करतो, तडजोड करत असतो. ख्रिस्ताचे जे प्रिन्सिपल आहेत, ख्रिस्ती जे तत्व आहेत, आपण तडजोडीचं जीवन जगतो की आजचे दिवस चालूया. आजचे दिवस आपण काय करूया की करूया या गोष्टी. काही वेळेला मग पैशाचे व्यवहार असतील, काही वेळेला मग करप्शन असेल, काही वेळेला पाप असेल. पाप आणि पैसा यामध्ये काही वेळेला आपण तडजोड करण्याची शक्यता असते. शासकीय विभागामध्ये आपण जेव्हा काम करत असतो किंवा वैयक्तिक प्रायव्हेट विभागामध्ये जेव्हा आपण काम करत असतो, अशा भरपूर प्रकारचे चान्सेस आपल्या समोर येतात की आपण काय करावं, तडजोड करावं, आणि आपण वाईट गोष्टी कराव्या, आपण पाप करावं. ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत त्या गोष्टी कराव्या, अशा प्रकारचा मोह सैतान आपल्या डोळ्यासमोर आपल्या जीवनामध्ये आणून ठेवतो. परंतु तेव्हा आपण खऱ्या अर्थानं वाईटाचा तिरस्कार करतो का, वाईटाचा वीट मानतो का, आणि बऱ्याला चिकटून राहतो का? आपण जे सत्याचा मार्ग आपल्या प्रभूने आपल्याला दाखवलेला आहे तो मार्ग धरून आपण प्रामाणिकपणे चालतो का, याचा आपण परीक्षण करायला पाहिजे. म्हणजे दुसरी गोष्ट की आपल्याला काय करायचं आहे, वाईटाचा वीट मानायचा. याचा अर्थ की वाईट करायचंच नाही. वाईट याचा अर्थ की पाप, अन्याय, खोटेपणा, देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या नाही, त्याचा तिरस्कार करायचा आहे.
वाईटाशी कोणत्याही प्रकारे आपल्याला तडजोड करायची नाही. जे वाईट आहे ते वाईट परमेश्वराला कधीच आवडत नाही, आणि जे परमेश्वराला आवडत नाही त्या गोष्टी आपल्याला करायच्याच नाही आहेत. तर आपल्याला बऱ्याला चिकटून राहायचं आहे. स्तोत्रसंहिता 97:10 मध्ये सांगत आहे की अहो परमेश्वरा प्रीती करणाऱ्यानं वाईटाचा द्वेष करा, तो आपल्या भक्ताच्या जीवाचे रक्षण करतो, तो त्यांना दुर्जनाच्या हातातून सोडवतो. आमोस 5:15 मध्ये सांगत आहे की वाईटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा, वेचित न्याय स्थापित करा. परमेश्वर सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करेल. या दोन्ही गोष्टीमध्ये सांगत आहे की वाईटाचा द्वेष करा आणि बऱ्याची काय करा, आवड धरा. वाईट गोष्टींचा द्वेष करा, जे वाईट आहे ते करू नका. वाईट गोष्टीचा तिरस्कार करा, वाईट गोष्टीचा द्वेष करा, आणि जे चांगलं आहे, जे परमेश्वराच्या नियमामध्ये आहे त्याप्रमाणे वागा, त्याप्रमाणे जीवन जगा. बऱ्या गोष्टी करा, चांगल्या गोष्टी करा, यामध्ये सांगत आहे. 3 योहान 1:11 मध्ये सांगत आहे की प्रिय बंधू, वाईटाचे अनुकरण करू नका, तर चांगल्याचे करा. चांगले करणारा देवापासून आहे. हालेलुया. जो चांगले करतो तो कुठून आहे? देवापासून आहे. कारण आपला परमेश्वर चांगला आहे. आपला परमेश्वर कधीच वाईट करायला लावत नाही. हालेलुया. आणि जो व्यक्ती चांगला वागत आहे, जो व्यक्ती चांगलं काम करत आहे, तो कुणापासून आहे? देवापासून आहे. आणि विचार करा की मी जर चांगलं वागत नाही, मी नेहमी वाईट वागत आहे, मी नेहमी वाईटाचं अनुकरण करत आहे, तर मी देवापासून नाही. मग आपण किती प्रार्थना करू, किती चर्चला जाऊ, देवाला आपलं जीवन कधीच आवडणार नाही. म्हणून ज्या वाईट आहेत, आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे, त्या जर आपल्याला समजत आहे की हे वाईट आहे. या जगातील लोकांना भ्रष्टाचार, करप्शन करणं हे वाईट आहे असं समजतं का? नाही. त्यांना वाटतं की पैसा मिळतोय, सगळं काही व्यवस्थित चालतंय, एक्स्ट्रा इन्कम त्यांच्यासाठी तो आहे. पण जेव्हा आपण प्रभूमध्ये येतो तेव्हा ते चुकीचं आहे, ते पाप आहे. या जगातील लोकांना व्यभिचार करणं हे पाप आहे असं त्यांना वाईट नाही, त्यांना चुकीचं काहीच वाटत नाही त्यामध्ये. परंतु ते पाप आहे हे आपल्याला माहित आहे. म्हणून जे वाईट आहे, जे पाप आहे, ते आपण करता कामा नये, त्याप्रमाणे अनुसरण करता कामा नये, त्याचं अनुकरण करता कामा नये. तर ज्या चांगल्या गोष्टी प्रभूनं सांगितलेल्या आहेत त्याचंच आपण अनुकरण करणं अपेक्षित आहे. थेसल याचा 5वा अध्याय 21-22 वाचा. थेसल, पहिले थेसल बघा भाऊ. आहे का ते वचन? 5:21 आहे का? सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. सर्व गोष्टीची काय करा? पारख करा. आपण दैनंदिन जीवन जगत असताना परमेश्वर सांगत आहे की सर्व गोष्टीचं काय करा? परीक्षण करा. पुढे सांगत आहे चांगले ते बळकट धरा, जे वाईट आहे त्याचं काय करा? वाईटाच्या सर्व प्रकारापासून दूर राहा. प्रत्येक वाईट गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि चांगलं ते बळकट धरायचं आहे. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट आपण कोणती पाहिली? ख्रिस्ती नियम कोणता होता? प्रीतीमध्ये ढोंग असता कामा नाही. सर्वांनी म्हणा, प्रीतीमध्ये ढोंग नसावं. अजून एकदा, प्रीतीमध्ये ढोंग नसावं. दुसरा मुद्दा कोणता? वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा. म्हणा अजून एकदा, वाईट गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत, ज्या चांगल्या गोष्टी त्याच आपल्याला करत राहायचं आहे. आणि त्यानंतर 10वं वचन, रोम 12:10 वचनावरती आपण पाहू एक मुद्दा. वाचा, कोणाला मिळालं? 12:10. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आणि इथं सांगत आहे की तुम्ही प्रत्येक जण काय करा. तिसरा नियम आहे. पहिला नियम की प्रीतीमध्ये ढोंग असता कामा नये. दुसरा नियम आपण पाहिला की वाईटाचा त्याग करा आणि बऱ्याला चिकटून राहा. आणि तिसरा जो नियम आहे त्यामध्ये सांगत आहे की तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा काय करा? थोर माना. इथं वयाबद्दल सांगितलेलं आहे का? तुमच्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या लोकांचा मान करा किंवा त्यांना थोर माना असं इथं सांगितलेलं आहे का? नाही. तर इथं काय सांगत आहे की तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला, मग तो दुसरा व्यक्ती आपल्यापेक्षा वयानं लहान असो किंवा आपल्यापेक्षा वयानं मोठा असो,
हा, त्या व्यक्तीला आपण थोर मानायचं. याचा अर्थ की त्या व्यक्तीचा आपल्याला काय करायचा आहे, आदर करायचा आहे. याचाच अर्थ की परमेश्वराचं वचन या वचनाद्वारे सांगत आहे की आपल्याला एकमेकांचा काय करायचा आहे, आदर करायचा. भले मग एखाद्या व्यक्तीला काही येवं किंवा नाही येवं, परंतु मला जे येत आहे ते त्याला येत नसेल, परंतु तो दुसऱ्या क्षेत्रामध्ये तज्ञ असेल, त्याला दुसऱ्या गोष्टी येत असेल. हालेलुया. म्हणून मला ज्या गोष्टी येत आहेत त्या त्याला येत नाहीत, म्हणून त्याला हीनतेची वागणूक देता कामा नये. हालेलुया. म्हणून तिसरा जो नियम आहे आणि तो म्हणजे की आपण एकमेकाला आदरानं पाहिलं पाहिजे, एकमेकांचा आपण आदर करायला पाहिजे. मग तो वयानं लहान असो किंवा मोठा असो काही हरकत नाही, परंतु आपलं प्रत्येकाचं काम आहे की आपल्याला एकमेकांचा आदर करायचा आहे. हालेलुया. फिलिप्पिकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 3 वचन सांगत आहे की तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. स्वतः नम्र व्हा, स्वतः लीन व्हा आणि दुसऱ्याला काय करा, श्रेष्ठ माना. याचा अर्थ की दुसऱ्याचा आदर करा, दुसऱ्याचा सन्मान करा या ठिकाणी सांगत. हालेलुया. म्हणून येशूनं तेच केले. येशू लीन झाला, नम्र झाला आणि त्यानं सुद्धा इतरांचा सन्मान केला. तोच कित्ता परमेश्वराने आपल्या समोर ठेवलेला आहे आणि तो आपल्याला सुद्धा या गोष्टीची आज जाणीव करून देत आहे की आपण सुद्धा पोकळ गोष्टींच्या बद्दल डौल मिरवता कामा नये. मी हुशार आहे, मला सगळं काही येत आहे, माझ्यासारखा कोणी नाही, माझ्यासारखा तज्ञ कोणी नाही, मला सगळं काही समजते, अशा विचारामध्ये किंवा अशा गर्वामध्ये आपण जाता कामा नये. लुसिफरचं तेच झालं. लुसिफरला गर्व आला की माझं सगळं काही देवदूत ऐकत आहेत, मी उठा म्हटलं तर उठत आहेत, मी बसा म्हटलं तर बसत आहेत, मी म्हटलं की गाणं सुरू करा तर गाणं म्हणत आहेत. हा, मी जे म्हणतोय ते सगळं माझे देवदूत ऐकत आहेत. आणि त्याच्या मनामध्ये एक विचार आला की हे सगळं जर सगळे लोक स्वर्गामधले देवदूत जर माझं ऐकत आहेत आणि जर मी स्वतः देव झालो तर काय होईल. हालेलुया. त्याच्या मनामध्ये तो गर्व आला. त्याला परमेश्वराचा जो आदर सन्मान करायचा होता त्या ठिकाणी गर्वानं त्या ठिकाणी जागा घेतली आणि त्याचा परिणाम हे झाला की तो गर्वानं भरला आणि त्यानं परमेश्वराचा अनादर केला, परमेश्वराचा रिस्पेक्ट केला नाही, परमेश्वराला स्वतःपेक्षा मोठं मानलं नाही आणि त्याचा परिणाम की त्याला पृथ्वीवरती फेकून देण्यात आला. म्हणून नेहमी स्वतःला मोठे समजू नका. हालेलुया. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण किती हुशार असेल परंतु आपण स्वतःला मोठं समजू नका. आपण जेव्हा स्वतःला लीनतेमध्ये जीवन जगणार तेव्हा लोकांना आपोआप कळणार की तुम्ही मोठे आहात. हालेलुया. तुम्हाला स्वतःहून ते दाखवण्याची गरज नाही. तुम्ही किती हुशार आहात, तुमच्याकडे किती ज्ञान आहे, तुम्ही किती तज्ञ आहात हे तुम्हाला स्वतःहून दाखवायचं नाही. तुम्ही जेव्हा लीनतेमध्ये जीवन जगणार, नम्रतेमध्ये जीवन जगणार आणि तुम्ही स्वतःला नम्र होऊन दुसऱ्यांना मोठेपणा देणार, दुसऱ्यांचा तुम्ही नेहमी आदर सन्मान करणार, मग तो वयानं लहान असो तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीचा आदर करत आहात, सन्मान करत आहात, तर परमेश्वर तुमचा सन्मान करणार आणि परमेश्वर तुम्हाला काय करणार, मोठं करणार. परंतु आपलं काम काय आहे की आपल्याला स्वतःला मोठा म्हणायचं नाही. इथं सांगत आहे की पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका. पोकळ डौल मिळवू नका याचा अर्थ की स्वतःला मोठं समजू नका. मी काहीतरी वेगळं आहे, मला सगळं काय येते, मी हुशार आहे, हा, अशा भावनेमध्ये किंवा अशा गर्वामध्ये तुम्ही राहू नका. तर एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणा. याचा अर्थ की माझ्यापेक्षा दुसरा मोठा आहे अशा प्रकारे वृत्ती ठेवा आणि एकमेकाचा आदर करा, एकमेकाला मोठं माना. दुसरे एक वचन वाचू की 1 पेत्र 2 अध्याय 17 वचन वाचा. 1 पेत्र 2 अध्याय 17 वचन वाचा. कोणतं? 1 पेत्र. सर्वांना मान द्या, बंधू वर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाचा मान राखा. इथं सांगत आहे की सर्वांना काय करा, मान द्या. इथं सांगत आहे की फक्त वयस्कर लोकांनाच मान द्या असं इथं सांगितलंय का? नाही, सर्वांना मान द्या. याचा अर्थ की माझ्यापेक्षा वयानं लहान असलेल्यांना सुद्धा आपण काय करायला पाहिजे, मान द्यायला पाहिजे.
बंधुवर्गावरती प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाचा मान राखा. याचा अर्थ की जे अधिकारी लोक आहेत त्यांचं सुद्धा काय करायचं आहे? मान राखायचा आहे. जे अधिकारी आहेत, जे आपल्यावरती नेमलेले आहेत, त्या सर्वांचा आपल्याला मान राखायचा आहे. सर्वांना मान द्या. हालेलुया. आपल्या संपर्कामध्ये जे जे लोक येतील त्या प्रत्येकाला काय करायचं आहे? आपल्याला मान द्यायचा आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांना आपल्यापेक्षा मोठेपणा त्यांचा आपण करायचा आहे. आणि अशी वृत्ती जेव्हा आपण ठेवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला त्या लोकांच्या समोर मोठं करतो. हालेलुया. जर आपण स्वतःहून मोठे होत आहोत तर एक दिवस आपण त्या मोठेपणाच्या जागेपर्यंत पोहोचू, परंतु एक दिवस असा येईल की त्या जागेबरोबर परमेश्वर आपल्याला खाली फेकून देईल. म्हणून गर्व आपल्यामध्ये येता कामा नये. तर आपण एक दुसऱ्याचा आदर करायला पाहिजे आणि एक दुसऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानायला पाहिजे. हालेलुया. म्हणून आज आपण 3 गोष्टी शिकलो आहोत. पहिली गोष्ट कोणता? प्रीतीमध्ये ढोंग असता कामा नये. दुसरी गोष्ट, वाईटाचा त्याग करा, द्वेष करा आणि बऱ्याला चिकटून राहा. ज्या वाईट गोष्टी आहेत, पाप आहेत, ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. तर ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या देवाच्या आत्म्यानुसार आपल्याला माहीत आहेत, त्याच गोष्टी आपल्याला करत राहायच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट, दुसऱ्याला मान द्या, दुसऱ्याचा सन्मान करा, स्वतः लीन व्हा आणि दुसऱ्याला मोठं समजा. मी मोठा आहे अशा प्रकारची वृत्ती काहीच कामाची नाही. म्हणून स्वतः गर्वानं भरण्यापेक्षा दुसऱ्याचा मान करा, दुसऱ्याला मोठं समजा आणि स्वतः लीन व्हा. देव तुम्हाला एक दिवस त्या लोकांच्या समोर मोठं करेल. हालेलुया. परंतु मी स्वतःहून जर मोठा होत आहे तर एक दिवस तो मोठेपणा निघून जाणार आहे. कारण तो देवानं मोठेपणा तिथं तयार केला नाही किंवा देवानं आपल्याला मोठं केलेलं नाही. आपण स्वतःहून मोठं झालेलो आहोत. म्हणून आपण स्वतःहून मोठे होता कामा नये. तर देवानं मोठं करायचं असेल तर आपल्याला लीन व्हावं लागेल आणि आपल्याला एकमेकांचा आदर करावा लागेल. हालेलुया. या वेळेमध्ये आपण उठून उभा राहावे आणि आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. या वेळेमध्ये थँक्यू लॉर्ड. हालेलुया. या वेळेमध्ये आपण सर्वांनी स्वतःच्या जीवनासाठी प्रार्थना करूया. परमेश्वराला सांगूया की परमेश्वरा, मी एकमेकांच्या वरती प्रेम करत असताना माझ्यामध्ये ढोंगीपणा असू नये असं तू मला सहाय्य कर. प्रभुदेवा, मी वाईट गोष्टींचा तिरस्कार करावा, वाईट गोष्टींचा त्याग करावा आणि परमेश्वरा मी बऱ्याला चिकटून राहावं. नेहमी मी चांगल्या गोष्टी करत राहावं यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर. मी प्रभुदेवा स्वतःला मोठं समजू नये तर प्रभुदेवा मी स्वतःला लीन समजावं. मी इतर लोकांचा प्रभुदेवा एकमेकांचा आदर करावा, नेहमी मी एकमेकांचा सन्मान करावा यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला ज्ञान दे, बुद्धी दे. मी स्वतः कधीच मोठं होता कामा नये तर परमेश्वरा माझ्यामध्ये ती लीनता येऊ दे, माझ्यामध्ये नम्रता येऊ दे आणि प्रभुदेवा मी लीनतेमध्ये जीवन जगण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर. मी एकमेकांचा आदर करण्यासाठी तुझी कृपा कर, दया कर. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा, आम्ही सर्वांनी एकमेकावरती प्रेम करत असताना आमच्या प्रीतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ढोंगीपणा असू नये असं दयेने कृपेने घडून येऊ दे परमेश्वरा. आम्ही वाईट गोष्टी सोडून प्रभुदेवा चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, चांगल्या गोष्टी आम्ही करत राहावं यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा कर, दया कर, तुझा विशेष अनुग्रह कर परमेश्वरा. आणि प्रभुदेवा आम्ही स्वतःला लीन करावं, आम्ही एकमेकांचा आदर करावा, आम्ही एकमेकाला स्वतःपेक्षा आमच्यापेक्षा आम्ही स्वतः प्रभुदेवा इतर लोकांना आम्ही श्रेष्ठ समजावं, मोठेपणा त्यांना आम्ही द्यावा, त्यांचा सन्मान करावा असं अंतःकरण तो आम्हाला दे. आमच्यामध्ये जर गर्व असेल, आमच्यामध्ये जर मीपणा असेल तर परमेश्वरा तो मीपणा गर्व तू काढून टाक आणि पवित्र आत्मा तो आम्हाला लीन बनव, नम्र बनव. आणि प्रभुदेवा तुझ्या वचनानुसार आम्ही जीवन जगण्यासाठी तुझी कृपा आणि दया आमच्यावरती कर. धन्यवाद देतो. इथं उभासलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामधल्या प्रभुदेवा प्रीती निस्वार्थी असू दे परमेश्वरा. सर्व ढोंगीपणा जर आमच्या जीवनामध्ये असेल तर तो काढून टाक. वाईट गोष्टींचा आम्ही त्याग करण्यासाठी तुझी कृपा कर आणि एकमेकांचा आदर करण्यासाठी तू सहाय्य कर. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. प्रभुदेवा पुढील आठवडाभर तो आमचा सांभाळ कर, आठवडाभर तो आमची काळजी घे. पवित्र आत्मा तो आम्हाला सहाय्य कर, मदत कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा कोण घे.
धन्यवाद देतो आजचा दिवस दिला आणि आम्हा प्रत्येकाला ही संधी दिली की आम्ही मंदिरामध्ये यावं, तुझी आराधना करावी, तुझी उपासना करावी, तुझ्या वचनावरती आम्ही मनन करावं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा, इथून पुढचे सर्व वेळ आम्ही तुमच्या मानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाई का पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण ऋण सोडले आहे तसे आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास कशात नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रेज लॉर्ड. आपण एकमेकांना भेटू आणि आपण घरी जाऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू.